वाराही भिडे. मला सुवर्ण एक ह्या बाबतीत सांगायचं आहे की हे जे सगळं कंत्राटी जे कामगार नेमण्याचं चाललेलं आहे, माहिती आहे की पुण्यामध्ये हिंजवडीला सुद्धा अशा पद्धतीचं एक औद्योगिक उद्योजक आणि पोलीस यांनी मिळून एक टास्क फोर्स तयार करून की हिंजवडीमध्ये पुण्याच्या एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे, तिकडे बलात्कार होतात, चोऱ्या माऱ्या होतात, खूप गुन्हेगारी वाढलेली आहे. मग त्यांनी मार्ग काय काढला, खरं म्हणजे हे पोलिसांचं काम आहे, मार्ग काय काढला की उद्योजक आणि पोलीस यांनी मिळून त्यांचे सिक्युरिटी गार्ड आणि यांचे पोलीस असं मिळून गस्त घालायची. आता त्याच्यामध्ये पण हाच प्रकार, हा जो आता प्रकार सांगितलेला आहे तसाच प्रकार तिथे सुद्धा होतो आहे. तिथे पण मग ते उद्योजक काही रक्कम देतात सुरक्षा गार्ड्स वगैरेसाठी, ती त्यांच्याकडून मिळत नाही, त्यांना पण तुटपुंजा पगार मिळतो. मला ह्याच्यामध्ये एवढंच सांगायचं आहे की आता अलीकडे आपण संरक्षणावरती भरपूर खर्च करतो, तसंच प्रत्येक वेळेला महाराष्ट्र शासनामध्ये ह्या पोलिसांच्याकडे आता पीके जैन सुद्धा म्हणतायत की कुठचे वेपन वापरतात, जुने वेपन वापरतात आपले पोलीस. माझं म्हणणं काय की त्यांच्याकडे अद्यावत शस्त्रास्त्र का नाहीत, खरंय म्हणजे त्यांच्याकडे अद्यावत पिस्तूल का नाहीत, म्हणजे 1945 सालातलेच पिस्तूल आणि बंदुका त्यांनी वापरायच्या का, म्हणजे हेच काही समजत नाही की सुरक्षेवरती इतका कमी खर्च का, सुरक्षेवर इतकं कमी बजेट का, आणि ह्या सगळ्यांना जुने वेपन का वापरायला लागतात, आणि ह्यांना पोलीस यंत्रणा सक्षम करण्याच्या ऐवजी कंत्राटी कामगार का नेमावे लागतात. ते ह्याचं उत्तर पोलीस दलाकडे काय आहे हे मला काही समजत नाही. नक्की. पीके जैन, आपण याविषयी काही बोलू शकाल? मी आपल्याला सांगू इच्छितो की पोलीस सुरक्षा जो आहे तो एकदम खालचा विषय आहे शासनाच्या प्रायोरिटीमध्ये. मागच्या सरकारकडे हे प्रश्न वारंवार गेले. एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली, त्याचे प्रधान जे होते ते मुख्य सचिव होते. एक मंत्रिमंडळाची एम्पॉवर्ड समिती नेमण्यात आली, त्याचे चीफ मिनिस्टर आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी पूर्ण वर्षभर आम्ही प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ग्रँट्स मिळत नाही, पैसे उपलब्ध होत नाही. आमचे जे माजी गृहमंत्री होते आर पाटील आणि तेव्हाचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ हे तर या पूर्ण महामंडळाला आणि या पोस्टला वाइंड अप करायला निघाले होते. जैन, मी तुम्हाला एका सेकंदासाठी थांबवते. मी काहीतरी चुकीचं ऐकलं. आपण असं म्हणालात का की प्रायोरिटी मध्ये नाहीये सुरक्षा हा विषय सरकारच्या? बरोबर आहे, मी असाच म्हणतो, स्पष्टपणे म्हणतो. कारण की पाहिजे तेवढी मदत शासनाकडून मिळत नाही, निधी मिळत नाही. आपण बघून घ्या की फक्त एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट सोडली तर त्याच्यानंतर आधुनिकीकरणासाठी पाहिजे तेवढी मदत किंवा तेवढी निधी आजपर्यंत कधीही भेटलेली नाही. केंद्र शासनाकडून मिळालेली निधी सुद्धा आमच्याकडे रिलीज होत नाही, बाकीची निधी तुम्ही सोडून द्या. म्हणून आता नवीन सरकार आल्यानंतर फरक पडेल याची मला पूर्ण शाश्वती आहे. आपल्यामध्ये सरकारमध्ये सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर सुद्धा आहेत. सुरेश धानोरकर, प्रायोरिटीचा विषयच नाहीये सुरक्षा हा सरकारच्या, असं म्हणतायत पीके जैन. धानोरकर, प्रायोरिटीचा विषय आहे सुरक्षा, आणि आज सेना भाजपाचं सरकार या महाराष्ट्रात आहे, देशात आहे, आणि प्रामुख्याने महिलांची सुरक्षा आणि संपूर्ण सेन्सिटिव्ह एरियामध्ये सुरक्षा राबविली जाते. आणि आज जरी हे जवान आहे, पण मी आधीच सांगितलं की टेम्पररी बेसिसवरती आहे, आणि जर यांच्यावर अन्याय होत असेल, यांच्यावर अत्याचार होत असेल आणि यांना योग्य मानधन मिळत नसेल तर आमचं प्रशासन, सेना भाजप सरकार हे सक्षम आहे, आदरणीय देवेंद्रजी सक्षम आहे, ते कुणावर कधी अन्याय होऊ देणार नाही. नक्की. सदावरती अजून एका मुद्द्याकडे मला लक्ष वेधायचंय. ह्या महामंडळामध्ये जे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांना एकतर हे निवृत्त अधिकारी आहेत, म्हणजे एकतर मेजारी म्हणून अधिकारी आहेत, त्यांचं तर उदाहरण मला प्रामुख्याने द्यायचं आहे. आदल्या दिवशी ते गृहमंत्रालयातनं आपल्या सेवेतनं निवृत्त होतात, दुसऱ्या दिवशी ते लगेच या महामंडळावर अधिकारी म्हणून निवृत्त होतात, तेव्हा त्यांचा पगार 20,000. त्याच्यानंतरच्या लगेचच्या दुसऱ्या वर्षी त्यांचा पगार 35,000 झालेला आहे. म्हणजे जवळपास आपण पकडला तर 20 ते 70% इतकी वाढ या पगारामध्ये झालेली आहे. जो काही राज्यपालांचा GR आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय की 1 वर्षच, म्हणजे निवृत्त अधिकारी जो आहे तो 1च वर्ष एका पदावर राहू शकतं. असे अनेक अधिकारी आहेत जे 3-3 वर्ष ह्या पदांवर आहेत आणि असा दुप्पट तिप्पट पगार घेत आहेत. काय म्हणायचं ह्याला? मुळामध्ये आपण जर हे पाहिलं की वयोमर्यादा कामामध्ये वाढवावी
किंवा नाही ह्या संदर्भात मोठी डिबेट वेगळा विषय आहे, वेगळी चर्चा आहे. परंतु हे अधिकारी म्हणजे स्वतःला पोसून घेण्यासाठी स्वतःच्या म्हणजे इच्छा आकांक्षा उर्वरित आयुष्य कसं सुखमय होईल ह्याच्यासाठी अशा प्रकारच्या नियुक्त्यांसाठी धडपडत असतात आणि त्याकरिता जे कोणी म्हणजे प्रस्तुत मंत्री असतात त्यांच्या मागे पुढं शेवटचे काही काळ किंवा शेवटचा कालावधी ते घालवित असतात आणि अशा याच्यातून ते आपल्या नियुक्त्या करून घेतात. आता ह्या नियुक्त्या केल्यानंतर जो शासनाचा जो निर्णय आहे तो जो निर्णय जो असतो तो संविधानातील 309 अंतर्गत तो प्रस्तावित केलेला असतो. आता जसं तुम्ही मला स्पष्टपणे काही लोकांची नावं घेऊन म्हणालात, 309 खाली जर असं म्हटलेलं असेल की केवळ 1च वर्ष त्या अधिकाऱ्याला तिथे प्रस्तुत काम करता येईल आणि तसं न करणं हे ब्रीच ऑफ लॉ आहे आणि असा ब्रीच ऑफ लॉ हे सरकारच्या वतीनं करता येत नाही आणि जर तसं होत असेल तर त्याला आव्हान देखील न्यायालयामध्ये दिलं जाऊ शकतं आणि अशा 1 वर्षापेक्षा जास्त जे की कायद्याचं उल्लंघन करून जे अधिकारी तिथे मजा मारत आहेत, आपल्या मर्जीतील लोकांना खुश करून ती सेवा पुढे वाढवून घेत आहेत, अशा लोकांवर कारवाई केली जाते. एवढंच नाही तर त्यांना घरी पाठवलं सुद्धा जाऊ शकतं आणि अशा प्रकारे न्यायालयाने पाठवलेलं आहे घरी. नक्की. मला पी.के. जैन यांच्याकडे हा विषय घेऊन जायचा आहे. पी.के. जैन, आपण या अधिकाऱ्यांविषयी मग आता काय सांगाल? मी मेजारीबद्दल स्पेसिफिकली म्हणत नाही. आपलं जे म्हणणं आहे की ते वर्षोनवर्ष एकच पदावरती टिकलेले आहेत. आमच्या महामंडळामध्ये तरतूद आहे की माजी सैनिक आता 38 ते 40 वर्षाच्या वयामध्ये रिटायर होतात तर त्यांना 62 वर्षापर्यंत नोकरी करण्याची मुभा या महामंडळामध्ये आहे. पोलीस सेवेतून कर्मचारी रिटायर होतात, अधिकारी रिटायर होतात 58 वर्षाच्या वयामध्ये, त्यांना 62 वर्षापर्यंत या महामंडळामध्ये काम करण्याची मुभा आहे. कारण की आम्हाला माहिती होती की आम्ही जेवढा पगार देणार आहोत सुरुवातीला त्या पगारामध्ये आम्हाला चांगले प्रकारचे कॅन्डिडेट जरी मिळत नसले किंवा कमी प्रमाणात मिळत असले, आम्हाला अनुभवी अधिकारी पाहिजेत. म्हणून या अधिकाऱ्याचा कमीत कमी 3-4 वर्षाचा तरी फायदा घ्यावा म्हणून त्या रिटायरमेंटची एज जी आहे 62 वर्ष ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याचे नंतर सुद्धा जरी कोणी इसम आमच्याकडे अधिकारी कर्मचारी शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सक्षम असला तर अजूनही त्याचा जो जॉब आहे त्याची कंत्राट आहे ती पुढे वाढवण्यात येऊ शकते. म्हणून हा म्हणणं एकदम चुकीचा आहे की आम्ही फक्त 1 वर्षाकरता त्याची नोकरी घेतली पाहिजे. माजी सैनिक, लष्करी दलाचे अधिकारी आणि कर्मचारी, पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी. अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. मला थोडं कायद्याविषयी सदावर्तेंकडनं जाणून घेऊ दे. सदावर्ते, हा जो GR राज्यपालांचा GR आहे निवृत्त अधिकाऱ्यांसंदर्भातला, त्याच्यामध्ये जे म्हटलं गेलंय आणि महामंडळाची तरतूद अशी वेगळं असू शकतं? हे काही सावकाराकडली नोकरी नाही आहे. ही नोकरी, प्रत्येक नोकरीला रिक्रुटमेंट रूल्स असतात आणि रिक्रुटमेंट रूल्समध्ये 309 अंतर्गत भारतीय संविधानाच्या त्या कायद्याअंतर्गत ते रिक्रुटमेंट रूल्स पारित केले जातात. आता मग ते म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसचे ऑफिसर असो की शिपाई असो, यांना त्या कायद्याला अनुषंगानेच तुम्हाला ती कालावधी पूर्ण करायचा असतो आणि तेवढ्या कालावधीपुरतेच तुम्ही तिथले कर्मचारी असता. त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ते पद भूषवता येत नाही. असं स्पष्ट असताना राज्यपालाची स्वाक्षरी म्हणजे राज्यपालाकरिता स्वाक्षरी केलेला जो कायदा असेल 309 अंतर्गतला, तर त्याच्यासाठी कोणताही खुलासा होऊ शकत नाही. मीही खुलासा करू शकत नाही. सध्या प्रस्तुत मुख्यमंत्री सुद्धा त्या कायद्याला मी आज मागे करत आहे असं जोपर्यंत ते ठरावानी ठरवत नाहीत तोपर्यंत स्वतः गृहमंत्री सुद्धा म्हणू शकणार नाहीत, गृह सचिव सुद्धा म्हणू शकणार नाहीत आणि नक्कीच पी.के. जैनांना सुद्धा तसं म्हणता येणार नाही. बरं, एक पी.के. जैन, परत शेवटचा प्रश्न. मी आपल्याकडेच येते. एक शेवटचा प्रश्न फक्त आपल्याला विचारायचा आहे. महामंडळाच्या अंतर्गत आपण जवानांची नेमणूक वेगवेगळ्या ठिकाणी करता. MSFचं जे स्वतःचंच ऑफिस आहे कप परेडला, तिथे मात्र पोलीस दलातले सुरक्षा रक्षक आहेत. असं का? म्हणजे आपणच तयार केलेल्या जवानांवर आपला विश्वास नाही, ते सुरक्षा पुरवतील यावर? ते आपल्याला त्याबद्दलची माहिती चुकीची मिळालेली आहे. ते जे पोलीस सुरक्षा त्या ठिकाणी मिळालेली आहे ती रघुवंशी साहेबांना पर्सनल मिळालेली आहे, कारण की ते ATSचे प्रमुख होते. म्हणून ही जी आपण त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पाहताय ते त्याची पर्सनल सुरक्षा आहे. महामंडळाच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी महामंडळाचेच सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कामाला आहेत. हे मी आपल्याला ठामपणे सांगायला इच्छितो. नंबर 1. नंबर 2, KP रघुवंशी यांच्याकडनं सुद्धा आम्ही याविषयी उत्तर घ्यायचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी बोलायला नकार दिलाय. अजून एक प्रश्न आपल्याला विचारते, मला क्षमा करा. आपल्या खाजगी म्हणजे आपल्या मुलाच्या खाजगी गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो सुद्धा असाच जवान होता आणि मग नंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या उघड झाल्या तेव्हा त्याला आपण काढून टाकलं. असा काही प्रकार कानावर आलाय, खरं आहे हे?
हे मी आपल्याला सांगतो की आम्हाला पोलीस खात्यामध्ये असताना आम्हाला स्वतःच्या खाजगी गाडीवरती एक ड्रायव्हर नेमण्याच्या आमच्या नियमामध्ये तरतूद आहे आणि त्या तरतुदीखाली माझी जी खाजगी गाडी होती त्याच्यावर एक सुरक्षा रक्षक नेमला होता आम्ही आणि तो नेमल्यानंतर त्या माणसाने फार इनडिसिप्लिनरित्या गाडी चालवायला सुरुवात केली. त्याच्या वागणूक त्याची फार खराब झाली म्हणून त्याला नोकरीतून काढण्यात आलं. हे गोष्ट मी आपल्याला आवर्जून सांगायला इच्छितो. याबद्दल चौकशी झालेली आहे आणि हे जे झालेलं आहे ते सर्व नियमाप्रमाणे झालेलं आहे. त्या कॉन्स्टेबलचं म्हणणं अगदी चुकीचं आहे की त्याला फक्त त्यांनी माझ्या मुलाची मर्जी न पाळल्यामुळे त्याला नोकरीतून काढण्यात आला. हे एकदम म्हणणे चुकीचे आहे. बर, पण तरी सुरक्षा, महत्त्वाच्या ठिकाणची सुरक्षा पुरवणारे जवान हे ह्यांना ड्रायव्हर ठेवायचा हा सुद्धा मुद्दा आमच्या समोर नव्याने आलेला आहे. आपण सगळे खरं तर मला राही भिडेंकडे जायचं होतं, मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपते. महत्त्वाचा खूप मुद्दा आहे. हे सगळं जाणून घेण्याचा फक्त इतकाच भाग आहे की कुठेतरी जर पैसे बाजूला पडत असतील आणि घोटाळा गडबड काही महामंडळामध्ये होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण सरते शेवटी जवानांकडून म्हणजे जवानांचा जो पगार आहे त्यातनं मिळणारा जो पैसा आहे त्यामध्ये जर काही गफलत होत असेल तर तो विचार करण्यासारखा भाग आहे. कारण 2,500 नव्हे त्याहून कितीतरी जास्त जवान या महामंडळाअंतर्गत काम करत आहेत, आपलं पोट भरत आहेत. आज आपण सगळेच या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. जय महाराष्ट्र हा मुद्दा असाच सोडणार नाहीये. सगळे डॉक्युमेंट्स जय महाराष्ट्राकडे आहेत आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने जय महाराष्ट्र करणार आहे आणि अर्थातच आम्ही KP रघुवंशी यांच्याकडनं सुद्धा याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज मात्र वेळेअभावी आपल्याला या कार्यक्रमात इथेच थांबावं लागतंय. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.